अवकाळीचा कांदा आता उत्पादकांना धसका बसलाय। रात्रीच्या वेळेस कांदा काढणीचं काम सुरू आहे, त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी कांदा उत्पादकांची सध्या धावपळ पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून अवकाळी काही भागांमध्ये सुरू आहे आणि पाऊस आणि गारपिटीने शेती पिकांना तडाखा बसलेला आहे। याचा सर्वाधिक फटका हा काढणीला आलेल्या कांद्याला बसत असल्याने कांदा उत्पादकांनी चांगला धसका घेतलाय। नुकसान टाळण्यासाठी नाशिक देवळा तालुक्यातील खामखेडा आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रात्रीच्या वेळी कांदा काढून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहेत। संतोष खाताळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। संतोष, नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सध्या शेती पिकाचं नुकसान आहे, मात्र कांदा हा काढणीला आला असताना आता रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना कांदा काढावा लागतोय। संतोष, काही दिवसापासून मनमाडला आणि नाशिक जिल्ह्यात पूर्ण ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी हा पूर्ण धास्तावून गेलाय। कांदा असो, गहू असो, मका असो, हे पीक जे काढण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकरी ते वाचवण्यासाठी धावपळ करत आहेत। त्यातच खामखेडा परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस कांदा हा सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ या ठिकाणी दिसत आहे आणि कांद्याला सध्या 1100 ते 1200 रुपये भाव मिळत आहे आणि जर समजा पाऊस आलाच तर ते सुद्धा पीक आपल्या हातून जाईल का अशी धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली। त्यामुळे या परिसरात रात्री सुद्धा मजूर लावून कांदे काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अगदी धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अवकाळीचा कांदा उत्पादकांना धसका बसलेला आहे, रात्रीच्या वेळी कांदा काढावा लागतोय।